विरुद्ध गुरुकुल बॉयज. हॅलो. दोघही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी एक एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. फिल्डिंग करणारी टीम कोणती आहे? श्री गजानन कंस्ट्रक्शन संघाच्या गोलंदाज नवी पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. नाव बघ ना त्याचं नाव. अरे गोलंदाजी मार्कवर शैलेंद्र तयार. सलामीचे गुरुकुल बॉयजचे दोघेही सलामीचे फलंदाज. अजित बारी स्ट्राइक वर आहे. पहिला चेंडू सन्मानाने खेळून काढलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकून षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका, निश्चितच चौकार असेल हा. या चौकाराने वैयक्तिकही आणि संघाचाही धावफलक सुरू केलाय. फलंदाज अजित बारी यांनी. अजित बारीचा साथ द्यायला जयेश बारी नॉन स्ट्रायकर एंडवर. दोन चेंडूंमध्ये 4 धावांवर खेळतोय. चौकार मारून वैयक्तिकही संघाचाही धावफलक सुरू केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र झेल बाद व्हावं लागेल. पहिल्याच षटकामध्ये एक मोठा झटका. सलामीचा फलंदाज अजित बारी याला तंबूचा रस्ता दाखवतोय गोलंदाज शैलेंद्र बारी. तेवढा चांगला झेल घेतलाय क्षेत्ररक्षक शैलेश बारी यांनी. नवीन फलंदाज दीपक. चार धावांवर पहिला झटका गुरुकुल बॉयजला लागलाय. शपाल होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कळा लागून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेलाय आणि बाद व्हावं लागलं होतं. पहिला चेंडू सन्मानाने खेळून काढला. वैयक्तिक पहिला चेंडू संघासाठी चौथा. आतापर्यंत गोलंदाजी उत्कृष्ट दर्जाची होते. 4 चेंडू टाकले. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. एकच चेंडूवर चौकार आलाय. बाकीचे 3 चेंडू 2 चेंडू निर्धाव, 1 चेंडूवर गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. हाही चेंडू सन्मानाने खेळून काढलाय. शैलेंद्र याचा पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलाय. 4 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय. 1 षटक पूर्ण, 4 धावा, 1 गडी बाद. बघूयात दुसरा गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज आमंत्रित करतायत.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. बॉलर का गोलंदाजी मार्कवर घनश्याम. सामना करतील दीपक. लेग साइडच्या दिशेला टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंमध्ये कुठलीही धाव काढली नाहीये दीपक यांनी. बॅटचा ना बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. फक्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज दीपकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅट फिरकावून दिली आहे, पण चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा घनश्याम जातोय गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू हाताळण्यासाठी. आता मात्र संपर्क झालाय. कॉमेंट्री बॉक्सच्या वरनं जातोय चेंडू सीमारेषा पार. लॉंग 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 षटकार. या षटकाराचे प्रायोजक पायघन हॉस्पिटल. दीपक गेल्या 4 चेंडूंमध्ये सारखा षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र प्रॉपर संपर्क झालाय. ताकदही तेवढी, टायमिंगही प्रॉपर. मिळाले 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या झाली 11 धावा, 1 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू येणे बाकी. चालून फटका मारलाय, काय सुरेख फटका. आपण आपल्या बारी प्रीमियर लीग पर्व पहिले जे सर्व सामने युट्यूब चॅनल लाईव्ह विजनच्या माध्यमातून आपण सर्व लाईव्ह मॅचेस बघू शकतो. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन 8वी धाव खर्च करतोय गोलंदाज घनश्याम बारी. निश्चितच हाही चेंडू जर बॅटला लागला असता तर लॉंग गेलाच असता, कारण लेग साइडच्या दिशेने हवा चालू आहे. हवेच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज दीपक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटक संपवण्याच्या मार्गावर आहे घनश्याम बारी. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी घनश्याम बारी गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय. सामना करेल दीपक. आता मात्र शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा संपर्क तेवढा प्रॉपर झाला नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय, त्या दरम्यान निघते ती 1 धाव. या 1 धावेने षटक संपवलंय. धावसंख्या झाली ती 2 षटक पूर्ण, 13 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक हाताळलं होतं शैलेंद्र बारी गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रा षटक घेऊन आलाय, ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. अतिशय चांगला षटक टाकला होता, त्यामुळे त्याला दुसरं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा ऑफसाइड दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. फटका बॅट चिकळा घेऊन चेंडू गिरकी घेऊन क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन जातोय क्षेत्ररक्षकापासून लांब, आणि त्या दरम्यान निघते ती 1 धाव. आता स्ट्राइक वर आलाय तो जयेश बारी. फुलर लाईन टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. अचूक टप्प्यावर मारा करतोय गोलंदाज शैलेंद्र बारी. आता स्ट्राइक वर असेल
दीपक आता मात्र पुन्हा एकदा प्रॉपर संपर्क प्रॉपर टायमिंग मिळवतोय 6 धावा या 6 धावेने धावसंख्या झाले ते 21 धावा हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर जागेवर राहिला असता फलंदाज तर निश्चितच रिझल्ट वेगळा असता निश्चितच षटकार आपल्याला बघायला मिळाला असता पण त्या दरम्यान येते ती एक धाव या एक धावेने धावसंख्या झाली ती 23 धावा एक गडी बाद शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शैलेंद्र वारी जाताना आपल्याला दिसत आहेत अख्खो टप्प्याचा चेंडू होता सरळ निर्धाव चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर शैलेंद्र बारी त्याचा सामना करेल जयेश जयेश आता मात्र पूर्ण शांततेने क्रिकेट खेळतोय 3 चेंडूंमध्ये एकच धाव काढण्यात यशस्वी झालाय जयेश निश्चितच त्यालाही कुठेतरी एक मोठा फटका मारण्याची आवश्यकता आहे त्या दरम्यान उंच उडवलाय चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि बाद व्हावं लागेल जयेश याला प्रयत्न केला होता समोर सेफ झोन मध्ये मारण्याचा गोलंदाजाच्या डोक्याच्या पूर्णपणे हाईट होती डिस्टन्स तेवढं प्रॉपर मिळालं नाही त्यामुळे झेलबाद व्हावं लागलं 23 धावांवर दुसरा गडी बाद होतोय नवीन फलंदाज विशाल बारी मैदानात जाताना दिसतायत फलंदाजी करताना आता मात्र अख्खो टप्प्याचा चेंडू तेवढा प्रॉपर संपर्क तेवढा डिस्टन्स मिळालाय आणि मिळवतोय तो षटकार आता मात्र दीपकच्या बॅटला लय गवसली आहे त्याच्या बॅट मधून येतोय हा तिसरा षटकार या षटकाराचे प्रायोजक पायगन हॉस्पिटल त्या दरम्यान दीपक पुन्हा एकदा स्ट्राइक वर असेल अख्खो टप्प्याचा चेंडू होता तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय मागच्या 2 चेंडू सुद्धा त्याला अख्खो टप्प्याचे मिळाले होते तेवढा प्रॉपर संपर्क झाला नव्हता आता मात्र संपर्क झालाय मिळवलाय 6 धावा विठ्ठल वारी याचा षटकार मारून स्वागत करतोय दीपक पुन्हा एकदा अख्खो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला भिरकवून दिलाय त्या दरम्यान पुन्हा एकदा मिळतायत त्या 6 धावा काय फलंदाजी आपल्याला आता दीपकच्या माध्यमातून बघायला मिळते पहिले 5 चेंडू जर आपण बघितले तर संघर्ष करत होता दीपक प्रयत्न जरूर करत होता बॅटला लावण्याच्या आता मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागतायत आणि ते सरळ निघतायत सीमारेषा पार दूर 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 षटकार या षटकारा दरम्यान धावसंख्या झाली ती 35 धावा बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 षटकार लागवलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक सुद्धा झाली नाहीये बघूयात षटकारांची हॅट्रिक होते का जर निश्चितच याला म्हणतात अतिघाई संकटात नाही जर हाच फलंदाज जागेवरून हाच चेंडू खेळला असता तर तोच रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला असता स्टेप आउटून मारण्याची आवश्यकता नव्हती अतिघाई संकटात नाही त्याचं हे एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण की त्याला स्वतःला बाद व्हावं लागलं आक्रमक फलंदाज
स्टेप आउट होऊन चेंडू उसळी घेत सरळ बॅटच्या हँडलला लागलाय आणि तेवढं चांगला विठ्ठल्याने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतलाय आणि बाद केलंय ते सेट बॅट्समन दीपक याला. बघूया आता नवीन फलंदाजीसाठी जातोय तो राहुल बारी. चौथा चेंडू टाकण्यासाठी विठ्ठल बारी सामना करेल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू. रिझल्ट मात्र तोच षटकार. जर दीपक जागेवर राहिला असता तर हाच षटकार आपल्याला त्याच्याच बॅटमधनं बघायला मिळाला असता. असो मात्र नवीनही फलंदाज तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. टप्प्याचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. मिळवल्यात 6 धावा. अतिशय महागडं षटक. 18 धावा खर्च केल्यात 4 चेंडूंमध्ये. मात्र सेट बॅट्समन दीपकला बाद करण्यात यश आलंय. पुन्हा एकदा 5वा षटकार. चौथा षटकार. या षटकामध्ये फक्त फलंदाजांनी ठरवलंय की मला फक्त षटकार मारायचे, आम्हाला फक्त षटकार मारायचा आहे. कोणताही फलंदाज येऊ देत, आउट होऊ देत. नवीन फलंदाज आला तरी आम्ही षटकारच मारणार. बघूयात शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय की काय. दीपकचे हॅट्रिक राहुल पूर्ण करतोय की काय. कारण 3.5 बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. टप्प्याचा चेंडू खालून खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. मिळवलाय 4 धावा. या चौकाराने अर्धशतक पूर्ण होत आहे. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. टॉस का बॉसचे स्पॉन्सर राम भाऊ आणि लखन भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. राहुल बारी अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये 16 धावांवर खेळून कुठून काढलेत. 4 षटक पूर्ण. 51 धावा. 3 गडी बाद. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लवकर निर्णय घ्यायचा आहे. जास्त वेळ वाया घालवू नये. कारण प्रत्येक षटकामागे डिस्कशन करणं आपल्याला थोडं वेळेचं भान ठेवावं लागेल. सहकार्य करावं लागेल. विशाल बारी ज्याने आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. शैलेंद्र बारी वैयक्तिक 3रं, संघासाठी 5वं. एक गोलंदाज जो की मात्र 14 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश आलंय त्या गोलंदाजाला. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. त्या दरम्यान येतोय तो षटकार. सरळ मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार विशालच्या बॅट मधून आलाय. मुख्य मंचावर मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी हा फटका जणू लगावला होता. त्या दरम्यान ते येतोय 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या झाल्यात 57 धावा. 3 गडी बाद. पुन्हा फुलटॉस. पुन्हा तोच रिझल्ट. पुन्हा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या षटकारांचे प्रायोजक फॉयगन हॉस्पिटल. काय फलंदाजी करतायत. मागच्या जर आपण बघितल्या तर 36 धावा 40 धावा या फक्त न फक्त षटकारानेच आल्यात आणि एक मात्र चौकार आला होता. एक चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. का कॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू. स्लाइस बघूया चौकार मिळतोय का. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धाव घेण्यात यश मिळालाय फलंदाजांना. पुन्हा एकदा फुलटॉस वर फुलटॉस गॅप मध्ये खेळून काढला आणि 9 मॅच लाडवा चेंडू जात चौकार.
काय फटकेबाजी आता आपल्याला बघायला मिळते दोघही फलंदाजांच्या माध्यमातून. हेच फलंदाज जर असेच खेळत राहिले तर निश्चितच जो सकाळी 144 धावांचा लक्ष्य 140 धावांचा जो रेकॉर्ड आतापर्यंत झालाय तो रेकॉर्ड तोडू शकतात हे फलंदाज असा अंदाजा दिसतोय, कारण 5वं षटक चालू आहे. 69 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटा समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय. आता मात्र फटका फसलाय की काय? अरे फटका फसलाय आणि बघूयात कॅच रिलीज झाल्यामुळे बाद झाला नाहीये फलंदाज. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण गोपाल याचा 5 धावा वाचवल्या आहेत, पण तसं जर बघितलं तर रिले कॅच झाले असते तर एक सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला या स्पर्धेतला बघायला मिळाला असता. आपल्याला सहसा बॅटिंग करताना पार्टनरशिप बघायला मिळते, फिल्डिंग करताना पार्टनरशिप तेवढीच आवश्यक असते. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा रिझल्ट तोच, पुन्हा एकदा येतोय षटकार. या षटकाराने ओव्हरची सांगता झाली आहे. अतिशय महागडं षटक. मागच्या षटकादरम्यान येते 25 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात येऊ द्यायचे. या ड्रिंक्स ब्रेकचे या ड्रिंक्स ट्रॉलीचे सहप्रायोजक या ड्रिंक्स ट्रॉलीची मैदानात आपल्याला जाताना दिसते. या तडकत्या उन्हात पाण्याचा थंड पाण्याचा गारवा खेळाडूंना देण्यासाठी जे ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर केली आहे ते स्पॉन्सर सोमानारायण बारी पेंटर यावलकर यांच्याकडनं ही ट्रॉली आपल्याला मैदानात देण्यात आली आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आली आहे. लवकर पाणी घ्यायचंय. राहुल 4 चेंडूंमध्ये 22 धावांवर खेळतोय, तर विशाल हा 5 चेंडूंमध्ये 19 धावांवर खेळतोय. मागील 2 मध्ये तर पूर्ण फटकेबाजी. नगरसेवक पिंपराळा यांचं आगमन झालेलं आहे. सोबत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भाऊ. मागील 2 षटकांमध्ये पूर्णपणे आक्रमक फटकेबाजी आपल्याला दोघही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. जर काउंटिंग केले तर मागील 2 ओव्हरमध्ये 50च्या वरती धावा कुठून काढल्या आहेत. 5 षटक पूर्ण झाले, 76 धावा झाल्या आहेत, 3 गडी बाद झालेत. असं वाटलं होतं की दीपक बाद झाल्यानंतर कुठेतरी धाव गतीला थोडं संयम लागू शकतो, पण नाही की एकापेक्षा एक सर्व फलंदाज या संघामध्ये आपल्याला दिसत आहेत. कुठल्याही प्रकारे विकेट पडल्यानंतर दबाव घेत नाहीयेत. आल्या आल्या आक्रमक एक चांगला पवित्र म्हणावा लागेल दोघही फलंदाजांचा, की कुठल्याही प्रकारे प्रेशर येऊ देत नाहीयेत. बारी युवा मंच प्रस्तुत बारी प्रीमियर लीग पर्व पहिले. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. पहिला प्रयत्न आहे. 8 संघ जरी म्हटले तरी हे एवढं सोपं काम नाहीये. 8 संघांना गोळा करणं, त्या सगळ्या खेळाडूंना गोळा करणं, एकत्र आणणं या मंचावर आणि त्यांचे सर्व व्यवस्थितरित्या नाश्ता जेवण यांचे लाईव्ह युट्यूब लाईव्ह हे सगळं आयोजन करणं एवढं सोपं नसतं. ज्या लोकांनी या स्पर्धा यशस्वी करण्यामागे रात्रंदिवस रात्र मेहनत घेतली असेल त्यांना सुद्धा एक मनाला कुठेतरी शांती वाटत असेल की नाही, आपण पहिल्याच प्रयत्नात कुठेतरी एक चांगला यश आपल्याला आलंय. निश्चितच पुढच्या वर्षी देखील ते एक मोठी स्पर्धा आयोजन करण्याचा प्रयत्न करतीलच. पहिल्या प्रयत्नात एक घवघवीत यश म्हणावं लागेल. आयोजन कमिटीला पहिल्याच सीझन मध्ये एक चांगला रिस्पॉन्स रिप्लाय त्यांच्या समाज बांधवांकडून आलाय आणि हा रिप्लाय येणं आवश्यकताही आहे. समाज एकजुटी करण्यासाठी जे प्रयत्न करतायत क्रिकेटच्या माध्यमातून का होईना, पण समाज बांधव एकत्र येतात, एकमेकांच्या ओळख परिचय वाढत जातो. क्रिकेट ही फक्त स्पर्धा नव्हे, जिंकणं हारणं हे एक स्पर्धेचा एक भाग आहे, पण आपला समाज बांधवांशी आपला ओळख परिचय वाढत जातो. त्यामुळे ही स्पर्धा आयोजन केली आहे. त्या दरम्यान आपण पुन्हा एकदा जातोय ग्राउंडवर. हेमंत बारी आता मात्र चेंडू उंच उडाला होता, कुठेतरी संधी निर्माण झाली होती, पण विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचला नाही. टप्पा घेऊन विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू, खूप वेळानंतर निर्धाव चेंडू आलाय.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकले. तिसरा चेंडू टाकण्यासाठी हेमंत गोलंदाजी मार्कवर. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय. त्या दरम्यान आपला एक टीम मेंबर झेल घेण्याचा प्रयत्न, तोही झेल सोडलाय. असे झेल मॅच मध्ये सोडू नका बंधू, तर महागात पडू शकतं. आता मात्र या दरम्यान आलाय तो षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली ती 82 धावा. पूर्णपणे फक्त षटकारांची भाषा आपल्याला बघायला मिळते या दोघही फलंदाजांच्या माध्यमातून. उंच गेला होता, डिस्टन्सही क्लिअर झालाय आणि मिळालाय त्या 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या झाली ती 88 धावा. या चौकार षटकारांचे प्रायोजक पायगन हॉस्पिटल. पहिले 2 चेंडू निर्धाव, नंतरचे 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार. त्या दरम्यान पुन्हा एकदा येतोय हा तिसरा या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक लगावणारा फलंदाज ठरतोय विशाल बारी. या स्पर्धेत आपल्याला 2 अर्धशतक बघायला मिळाले, ओव्हर हॅट्रिक बघायला मिळाले, सुपर कॅचेस बघायला मिळाले आणि पहिलं षटकारांची हॅट्रिक सुद्धा बघायला मिळाली आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर असं वाटत होतं की गोलंदाज कुठेतरी धावा देण्यात कंजूसपणा करेलच, मात्र नाही. विशाल याने दाखवून दिलंय की पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर कमबॅक कसा करावा. बॅक टू बॅक 3 षटकार लगावल्यानंतर धाव संख्या झाली ती 94 धावा. याच षटकामध्ये शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, कारण 6वं षटक असेल. शेवटचा चेंडू 1 ने बाकी आहे. जर आपण प्रोजेक्टेड स्कोर वर लक्ष दिलं तर 161 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवतोय. तर जवळपास 161 च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करेलच फलंदाजी करणारा संघ, कारण प्रयत्न तर तोच होता, षटकार मारून षटक संपवण्याचा प्रयत्न होता. आखू टप्प्याचा चेंडू मिस केलाय, स्वतः नाखुश असेल. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक वर दिसेल आपल्याला राहुल. राहुलही 4 चेंडूंमध्ये 22 धावांवर खेळतोय. विशाल 11 चेंडूंमध्ये 37 धावांवर खेळतोय. दोघेही आक्रमक फलंदाज, इकडे आड तिकडे विहीर. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतायत परेश बारी, कारण हाफ फलंदाज नॉन स्ट्राइक वर आल्यानंतर सुद्धा तिकडचा फलंदाज फक्त षटकारांची भाषा बोलतोय, इकडचाही फलंदाज फक्त षटकारांची भाषा बोलतोय. मागील 3 षटक बघितल्यानंतर तर फक्त षटकार आपल्याला बघायला मिळालेत. एकेरी धाव खूप कमी बघायला मिळते. आखू टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी मिसफिल्ड झाली आहे. बॉडी लँग्वेज दाखवते कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स कमी झालाय क्षेत्ररक्षकांचा, कारण फटकेबाजी त्याच प्रकारची चालू आहे. आणि येतोय या दरम्यान येतोय तो चौकार. प्रॉपर तेवढा संपर्क झाला नव्हता. स्वतःही फलंदाज नाराज होता, कारण त्याला माहिती आहे आखूड टप्प्याचा चेंडू टेनिस क्रिकेट मध्ये किती लांब मारला जातो. पायाला लागलाय चेंडू. बघूयात बॅटची कडा घेतली का फक्त 22 लेग वाईजचा धाव आहे. लेग वाईजचा इशारा आलाय पंचांचा. त्या दरम्यान 1 धाव खूप वेळानंतर आपल्याला 1 धाव बघायला मिळाले. जवळपास 19 चेंडूंनंतर 1 धाव बघायला मिळते. आता मात्र इनफॉर्म बॅट्समन विशाल स्ट्राइक वर असेल. आत घुसला आहे, फटका तोच आहे, रिझल्टही षटकारच आहे. काय फटकेबाजी या प्लेयरच्या माध्यमातून बघायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 43 धावांवर खेळतोय.
12 चेंडूंमध्ये 43 धावांवर खेळतोय. जर विशाल या लागोपाठच्या 2-3 षटकां चेंडूंमध्ये जर अर्धशतक पूर्ण करतोय तर जलद अर्धशतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरेल. आता मात्र मिळालाय नो बॉल. बघूयात आजच्या पहिल्या दिवसातील तिसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळतंय का. दुपारच्या सत्रातील पहिलं दिवसातील तिसरं. फ्री हिट साठी आमंत्रण दिलंय विशालला गोलंदाज परेश याने. बैठक मारण्याचा प्रयत्न होता. स्लोवर चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू चांगला कमबॅक म्हणावा लागेल. 5 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत. बॅट लवकर फिरतोय, चेंडू उशिरा येतोय. अतिशय चतुराने गोलंदाजी. बघतोय की स्पीडला फटके बसतायत तर व्हेरिएशन करून चेंडू डॉट करण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव. 7 षटक पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या होते ती 106 धावा. आता स्ट्राइक वर असेल विशाल जो की 6 चेंडूंमध्ये 26 धावांवर खेळतोय आणि राहुल 6 चेंडूंमध्ये 26 धावांवर आणि विशाल 16 चेंडूंमध्ये 43 धावांवर. विनोद गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र फलंदाजाची लय ओळखून घेतली आहे गोलंदाजांनी की स्पीडच्या चेंडूंना फटके बसतायत तर व्हेरिएशन करून टाकूयात. अतिशय चतुराने गोलंदाजी आता म्हणावी लागेल. कारण मागील षटकामध्ये सुद्धा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाले. या पहिल्या चेंडूवर 1 धाव. बघूयात आता स्ट्राइक वर असेल इनफॉर्म बॅट्समन विशाल जो की 16 चेंडूंमध्ये 43 धावांवर खेळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. घाई झाली आहे मात्र रिझल्ट चौकार. या चौकाराने धाव संख्या होते ती वैयक्तिक विशालची 47 धावा. अवघे 3 धावा त्याला पाहिजेत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. अतिशय आक्रमक फटकेबाजी म्हणावी लागेल. नेल्सन आकडा आलाय 111. 3 गडी बाद. बघूयात षटकार मारून अर्धशतक पूर्ण करतोय का. कारण त्याने षटकार मारूनच शतक पूर्ण केलं होतं संघाचं. आणि मोठा फटका घेण्याचा प्रयत्नाने बाद व्हावं लागेल. हुकला येतो आपल्या अर्धशतकापासनं. मात्र 3 धावा दूर राहिलाय. पण एक चांगली इनिंग म्हणावी लागेल. 18 चेंडूंमध्ये 47 धावा कुठून काढल्यात. विनोदला यश मिळालंय. एक आक्रमक फलंदाजाला बाद करण्यात. एक चांगली इनिंग. 18 चेंडूंमध्ये 47 धावा. त्याच्यामध्ये 6 षटकार 2 चौकार आले. 261 च्या स्ट्राइक रेटने त्याने धावा कुठून काढल्यात. नवीन फलंदाज प्रवीण मैदानात विशालची जागा घेण्यासाठी. बघूयात त्याच प्रकारे फलंदाजी करतायत का. कारण एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय आपल्या संघाला विशाल याने. पवन नवीन फलंदाज प्रवीण. त्याच्यासोबत एक सेट बॅट्समन राहुल मैदानावर आहे. निश्चितच राहुलला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र दांडी गोल. बॅक टू बॅक दुसरा झटका. आता मात्र थोडी इनिंग डगमगते फलंदाजी करणाऱ्या संघाची.
गुरुकुल बॉयज फलंदाजी करणारा संघ गुरुकुल बॉयज बॅक टू बॅक 2 गडी गमावलेत 111 धावा. याच्यामुळेच नेल्सन हा आकडा क्रिकेटमध्ये म्हटला जातो. रवींद्र बारी प्रवीण कोणतेही धाव न काढता शून्यावर तंबूत परतलाय. दांडी गोल केली आहे. सरळ क्लीन बोल्ड केलाय. बघूयात या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक येते का, कारण बॅक टू बॅक 2 विकेट पडल्या आहेत. याच मॅच मध्ये याच इनिंग मध्ये षटकारांची हॅट्रिक तर झाली आहे. बघूयात कशा प्रकारे रवींद्र हाताळतोय चेंडू. विनोद याचे अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, हॅट्रिक हुकली आहे. पण असो चांगला ब्रेक दिलाय. फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. षटक चालू आहे ते 8वं एक निर्णायक षटक टाकतोय विनोद, ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. सेट बॅट्समन यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आनंदाची बात असेल की इनफॉर्म बॅट्समन राहुल हा पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक वर असेल, कारण षटक संपलंय. 12 चेंडू शेवटचे येणे बाकी. आणि विशालला राहुलला माहिती आहे की त्याला स्ट्राइक येणं किती गरजेचं आहे, कारण धाव संख्या मोठी उभारू शकतो. त्याच्या बॅटला चेंडू लागतायत, मोठे फटके येत आहेत. 7 चेंडूंमध्ये 27 धावांवर खेळतोय. तर गोलंदाज स्वतः नितीन बारी. 8 षटक पूर्ण, 112 धावा, 5 गडी बाद. आखो टप्प्याचा चेंडू कॅप मध्ये खेळून दिलाय. बघूया चौकार येतोय का, आणि हा चौकार आलाय. या चौकाराने धाव संख्या झाली 116 धावा. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. काय फटका खेळला लेग साइडच्या दिशेने, पॉवरफुल फटका, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राइक मिळाली आहे राहुलला. बघूयात ज्या गोष्टीची तो आतुरतेने वाट बघत होतो त्याच पद्धतीने फटकेबाजी करतोय का, कारण 2 ओव्हर झाले. राहुलला स्ट्राइक नाहीये, त्याची लय गवसली आहे का लय गेली आहे. बघूयात. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेलच. या दरम्यान हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असेल. त्या दरम्यान येतो एक उंच लेग साइडच्या दिशेने षटकार. याच गोष्टीसाठी राहुल वाट बघत होता की स्ट्राइक केव्हा येईल, कारण 2 ओव्हर झाले. राहुलला स्ट्राइकच नव्हती, त्याच्यामुळे फटके येणे थांबले होते, कारण सेट बॅट्समन विशाल बाद झाला होता. आता मात्र जबाबदारी स्वतः स्वीकारतोय राहुल. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, तोच रिझल्ट. फटका येतोय लेग साइडच्या दिशेला, षटकार. 9 चेंडूंमध्ये 39 धावांवर खेळतोय. बघूयात याच तरी अर्धशतक होतंय का. 11 धावा दूर आहेत, अजूनही 8 चेंडू येणे बाकी आहेत. संघाची धाव संख्या तर मजबूत स्थितीत झाली आहे, 130 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा येतोय तो षटकार. याच इनिंग मध्ये दुसरी षटकारांची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली आहे. राहुलच्या बॅट मध्ये 10 चेंडूंमध्ये 45 धावांवर खेळतोय. निश्चितच सकाळच्या सत्रात झालेला रेकॉर्ड आपल्याला आता तुटताना दिसेल. कारण धाव संख्या झाली ती 136 धावा. 8.5 चा खेळ झालाय.
पुन्हा एकदा तोच रिझल्ट फ्लॅट 6 आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण होतंय. 11 चेंडूंमध्ये 51 धावा कुठून काढल्यात. निश्चितच सर्वात जलद अर्धशतक झळकावलंय बारी प्रीमियर लीग पर्व. पहिल्यातला जलद गती अर्धशतकवीर ठरलाय तो राहुल बारी, ज्याने 11 चेंडूंमध्ये 51 धावा कुठून काढल्यात. त्यामध्ये 7 6 2 4 463 चा स्ट्राईक रेटने खेळतोय. अतिशय चांगली फलंदाजी, नाबाद आहे अजूनही. एकशे 42 धावा झाल्यात. शेवटचं षटक असेल. विनोद पुन्हा एकदा स्ट्राइक वर राहुल आलाय. एक सिंगल घेतली रवींद्र यांनी. राहुलला स्ट्राइक दिली, आमंत्रित केले राहुलला पुन्हा एकदा फटके खेळण्यासाठी. अतिशय चांगली फटकेबाजी आपल्याला राहुलच्या बॅट मधून बघायला मिळते. 143 धावा झाल्यात या दरम्यान. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेला. बघूयात, मिस फील्ड झाली आणि येतोय तो चौकार. 147 धावा, 150चा पल्ला गाठणारा पहिला संघ असेल. जर 150चा पल्ला गाठला तर गुरुकुल बॉईज हा पहिला संघ होईल 150चा पल्ला गाठणारा. कारण 147 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडू येणे बाकी आहेत. अर्धशतकही झालंय. पूर्णपणे मोकळीक आहे फलंदाजाला. या दरम्यान येतो एक षटकार. या षटकाराने 150 धावा पूर्ण झाल्यात. 153 धावा झाल्यात. या षटकाराने धावसंख्या झाली ती 153 धावा. चौथा चेंडू टाकण्यासाठी विनोद गोलंदाजी मार्कवर जातोय. काय फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. 14 चेंडूंमध्ये 62 धावा वैयक्तिकरित्या सर्वोच्च धावसंख्या असेल आजच्या दिवसातली. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि एक धाव घेतली आहे ती. राहुलने स्ट्राइक स्वतःकडे ठेवली एक धाव घेऊन. कारण येणारे 2 चेंडू अजूनही बाकी. 156 धावा झाल्यात. निश्चितच वैयक्तिकरित्या 62 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी असेल आजच्या दिवसातली. 14 चेंडूंमध्ये 62 धावा. त्या दरम्यान उंच उडाला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगला झेल म्हणावा लागेल. विकेट किपर नितीन यांचं झेल बाद केलाय ते राहुलला. स्ट्राइक वर नवीन फलंदाज समाधान बारी राहुलची जागा घेण्यासाठी एक मात्र चेंडू खेळण्यासाठी जात आहेत. बघूयात, एक चेंडूचंही महत्व तेवढंच आहे जेवढं की हे सर्व फटके फलंदाज खेळले. एक चांगली फटकेबाजी आपल्याला मैदानात बघायला मिळाली आहे. राहुल आणि विशालच्या माध्यमातून नेत्रदीपक अशी फटकेबाजी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. 156 धावा झाल्या आहेत. बघूयात कशा प्रकारे खेळून काढतोय नवीन फलंदाज. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला. अलॉंग द कार्पेट फटका. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत. धावसंख्या झाली ती 158. 159 धावांचं बलाढ्य असं लक्ष उभं केलंय गजानन कंस्ट्रक्शन्स. या 10 षटकांच्या खेळामध्ये 159 धाव्या काढाव्या लागतील.
वर्सेस बारी सुपर स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान होणारा सामना. त्या दरम्यान झाली ती नाणेफेक आणि नाणेफेक जिंकली ती बारी सुपर स्ट्रायकर्स संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक चांगला डिसिजन म्हणावं लागेल कारण हवेचा वेध हा फलंदाज नितीन बारी हेमंत बारी मैदानात आलेत. सामना करतील अजित बारी याचा. व्हाईट बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन धावफलक सुरू केलाय गोलंदाजांनी. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण लक्ष मोठा आहे. 57 चेंडूंमध्ये 158 धावांची आवश्यकता. 56 चेंडूंमध्ये 158 धावांची आवश्यकता. आता मात्र मोठा फटका पहिला षटकार नितीनच्या बॅट मधनं आलाय. असेच मोठे फटके खेळावे लागतील. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकाचा. पुन्हा एकदा चालून मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला पण एक धाववर समाधानी व्हावं लागेल. फुलटॉस चेंडू त्या दरम्यान एक धाववर समाधानी व्हावं लागेल हेमंतला. या एक धावाने हेमंत स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल. धावसंख्या झाली ती 9 धावा. सुरुवातीलाच गुरुकुल बॉयज यांनी रिक्वायर्ड रन रेट 16.67 चा देऊन ठेवलाय. टार्गेट मोठा आहे 54 धावांमध्ये 54 चेंडूंमध्ये 150 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर प्रवीण वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय.
आखू टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान मिसफील्ड झाली की विकेट किपरच्या माध्यमातून जलद एक धाव चोरले गेले. बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. अतिशय चतुराईने टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलेच ओळखलं होतं की मोठा फटका खेळला जाईल, त्यामुळे व्हेरिएशन करून टाकलेला चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. पुन्हा एकदा सेम ऑफसाईडच्या बाहेर चेंडू टाकला जात आहे. आमंत्रण दिलं जात आहे फलंदाजांना की बाहेर निघून मारा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिसरा निर्धाव चेंडू. डॉट बॉल्स प्रेशर वाढवत आहेत. 17.88 चा रिक्वायर्ड रन रेट झालाय 50 चेंडूंमध्ये. 149 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. चौथा निर्धाव चेंडू आलाय. एकच धाव आली आहे, ते लेग बाईटच्या स्वरूपात. बॅटची कोणतीही धाव आली नाही आतापर्यंत या षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवीण बारी यांची. फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करतायत. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव दिली आहे आता. आता मात्र बॅटच्या आणि बॉलचा संपर्क झालाय, पण कोणतीही धाव नाहीये. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. त्या दरम्यान फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक षटक टाकून प्रवीण यांनी. अठ्ठेचाळीस चेंडूंमध्ये आता रिक्वायर्ड रन रेट झालाय 18.50 चा. 18.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. 48 चेंडूंमध्ये 148 धावांची आवश्यकता. एक बलाढ्य असं विशाल लक्षाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलाय. अजित, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक वैयक्तिक, दुसरं संघासाठी तिसरं. आखोड टप्प्याचा चेंडू आता मात्र भिरकावून दिलाय. मिस जज झालाय. आधी पुढे येऊन गेला होता क्षेत्ररक्षक, मिस जज झालाय आणि झेल ड्रॉप होतोय हेमंत याचा. आता ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे त्याच ठिकाणी जर क्षेत्ररक्षक राहिले असता तर सरळ हातात झेल घेतला असता. बॉन्डरोपच्या खूप पुढे येऊन गेले होते. आता दुसरा बॅक टू बॅक झेल ड्रॉप. झेल घेण्याच्या आधी सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न, त्यामुळे हा झेल सुटलाय. बॅक टू बॅक दुसरं जीवनदान मिळालंय हेमंत बारी याला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव, नो बॉल.
फ्री हिट चेंडू हेमंत साठी. बुंद्यात टाकलेला चेंडू फ्री हिटचा कोणत्याही प्रकारे फायदा उचलू शकला नाही फलंदाज हेमंत. 19.5 चा रन रेट झालाय. रिक्वायर्ड रन रेट आता पूर्णतः 20 चा झाला 20.5. टप्प्यात चेंडू आता मात्र झेल सुटणार नाही. झेल बाद व्हावं लागलं. शेवटी विकेट किपरने झेल घेतलाय. झेल बाद व्हावं लागलं. हेमंत बारी याला 7 चेंडूंमध्ये 1 धावांवर बाद झाला वैयक्तिकरित्या. पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजीमध्येही आणि गोलंदाजीमध्येही एक चांगले प्रदर्शन करतात गुरुकुल बॉईज संघाचे गोलंदाज. फलंदाजी तर केलीच आहे. फलंदाजांनी त्यांचं काम पूर्णतः करून दिलंय. फलंदाजांवर पूर्णतः जबाबदारी सोडून दिली आहे की तुम्ही वाटेल तशी गोलंदाजी करू शकतात. मात्र कुठेतरी बंधन ठेवून गोलंदाजी करावी लागेल. कारण जर कमी धावसंख्येत संघाला रोखण्यात यश आलं तर रिक्वायर्ड रन रेट म्हणजे आपण रन रेट म्हणतो पॉइंट टेबल त्यामध्ये त्यांना मदत मिळेल. रन रेटच्या हिशोबाने जेव्हा क्वालिफाय होण्याचा विषय येईल तेव्हा टेबल टॉपवर असतील. जर कमी धावेत रोखलं तर पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेतली नवीन फलंदाज विनोद याने. तीन षटकांचा खेळ झालाय. 13 धावा 1 गडी बाद. बघूया आता चौथं षटक टाकण्यासाठी कोणाला आमंत्रण देतात. जयेश गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. जयेश याला स्ट्राईकवर असेल विनोद. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जयेश बारी निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात करतोय. वैयक्तिकरित्या पहिलं संघासाठी चौथं षटक. पुन्हा एकदा तोच रिझल्ट. निर्धाव चेंडू. मी विनंती करतो एकविरा प्लायवूडचे श्री नारायण पाटील यांना त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. पुष्कर बारी त्यांचा सत्कार करतील. पुढील सत्कार योगेश बारी करतील ज्यांनी आपल्याला स्कायनेट प्रोव्हाइड केलेत असे सागर भाऊ यांचा सत्कार योगेश बारी करतील. पुढील सत्कार चेतन बारी यांनी करावा. आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सदाबहार नेतृत्व अशोक भाऊ दांडगे यांचा सत्कार चेतन भाऊ करतील. पुढील सत्कार योगेश बारी श्री रवींद्र बारी यांचा सत्कार योगेश बारी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो.
ड्रिंक्स ट्रॉली तयार ठेवायची आहे कारण शेवटचा चेंडू असेल या दरम्यान. ड्रिंक्स ब्रेक होईल या दरम्यान. एक चेंडू आल्यानंतर फुल टॉस चेंडू अराउंड द कार्पेट फटका. एक चांगलं क्षेत्ररक्षण दीपकचं. एक चेंडू देऊन षटक संपवलंय. ड्रिंक्स ट्रॉली लवकर मैदानात घेऊन जायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला जे ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना दिसते या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर सोमा नारायण बारी पेंटर यावलकर यांच्याकडनं ही खेळाडूंसाठी पाण्यासाठी ड्रिंक्स ट्रॉली या लखलखत्या उन्हात ड्रिंक्स ट्रॉलीची सोय करण्यात आली आहे. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला या मैदानात दिसतोय. 5 चेंडूंमध्ये फक्त 22 धावा, 5 षटकांमध्ये 22 धावा झाल्या आहेत. या दरम्यान आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर टॉस का बॉस या मंचावर पुढील होणारा सामना पिंपळाला स्ट्रायकर्स वर्सेस बारी सुपर स्ट्रायकर्स. या दरम्यान या दोघही संघांमध्ये नाणेफेक जी झाली होती त्या टॉस का बॉस या मंचावर आपण बघू शकतो की नाणेफेकीचे आपले टॉस का बॉस मंचाचे स्पॉन्सर रामभाऊ व लखनभाऊ भारी यांच्या हस्ते ही नाणेफेक झाली आहे आणि आपल्या मुख्य मंचावर ते विराजमान आहेत आणि आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकतो मोबाईल मध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह व्हिजन या चॅनलवर टॉस का बॉस या मंचावर नाणेफेक जी होताना दिसते ते टॉस का बॉस चे स्पॉन्सर रामभाऊ लखनभाऊ बारी. पुन्हा एकदा ग्राउंडवर जाऊयात. 5 षटक पूर्ण झाले. धावा झाल्यात 22 धावा 3 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक नंतर पहिलं षटक हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रित करतायत कर्णधार बघूयात. गोलंदाज पवन. संघासाठी 6वं वैयक्तिक पहिलं. रिक्वायर्ड रन रेट 27 आहे. 30 चेंडूंमध्ये 137 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड हाताचा गोलंदाज, राईट हँड हाताचे फलंदाज आहेत दोघही. या दरम्यान येतो एक मोठा फटका. झेल ड्रॉप केलाय. पुन्हा एकदा मिसफील्ड त्याच क्षेत्ररक्षकाकडनं ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता. जयेश बाउंड्री रायडर म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी बाउंड्रीवर आलाय पण आतापर्यंत चमकदार अशी काही क्षेत्ररक्षण त्याने केलं नाहीये. 2 झेंडू आले, दोघही सोडलेत. एक तर विकेट होती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू उंच उडवलाय. बघूयात हवेच्या माध्यमातून तर चेंडू निघून जाईल. हा उंच षटकार. पंचांचा इशारा येतोय. षटकार. या षटकाराने धाव संख्या झाले ती 31 धावा. 26 बॉल मध्ये 128 धावांची आवश्यकता.
नो बॉल. ऑफ द पिचचा नो बॉल. फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल फलंदाजासाठी. कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. मिळतोय तो चौकार. या दरम्यान येतोय फुलटॉस. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. मिसफिल्डचा चौकार. जयेश. पुन्हा एकदा जयेश कडे चेंडू गेलाय. मिसफिल्ड झाली आहे. बॅक टू बॅक तिसरी मिसफिल्ड. आता डायरेक्ट चौकार आलाय. असं वाटतं की पवनने जयेशच्या गोलंदाजीवर मिसफिल्ड केली होती तर त्याचा बदला तो घेतोय त्याच्याकडनं. एकही चेंडू मी तुझ्या गोलंदाजीवर अडवणार नाही. एक चौकार एक षटकाराने फरक पडणार नाही कारण 5-5 षटकार एका ओव्हर मध्ये मारावे लागतील. अख्खो टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला उंच वळवून दिलाय. आता मात्र झेल बाद व्हावं लागेल. बाद होत आहेत नितीन. नवीन फलंदाज कृष्णा नितीनची जागा घेण्यासाठी. बघूयात बाप बेट्याची जोडी मैदानात आपल्याला दिसते. मात्र वडील बाद झालेत. बघूयात बापचा बेटा सवय निघतोय का नाही. अख्खो टप्प्याचा चेंडू कोवरच्या दिशेला खेळून काढलाय. मिसफिल्ड झाली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारून खातं उघडलंय कृष्णाने. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला भिरकवून दिलाय चेंडू. नोमन्स लँड मध्ये टप्पा घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अजयचं. एका धाव्याने समाधान व्हावं लागेल कृष्णा याला. आता स्ट्राईक वर असेल तो नवीन फलंदाज विठ्ठल. पुन्हा एकदा अख्खो टप्प्याचा चेंडू. मात्र फटका खालद्या. आता मात्र चेंडू वाढवलाय जयेशने. पवनच्याच ओव्हर मध्ये त्याला मिसफिल्ड करायची होती. त्याने मुद्दाम ठरवलं होतं. पुन्हा एकदा चांगला पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. मात्र एकाने धावेने काहीसा फरक पडणार नाहीये कारण 33.90 म्हणजे जवळपास 34च्या सरासरीने धावा कुठून काढायच्या. आता 35च्या धावा सरासरीने धावा कुठून काढायच्या. 19 चेंडूंमध्ये 112 धावांची आवश्यकता फक्त उरली ती औपचारिकता या सामन्यामध्ये कारण 35.37 चा रिक्वायर्ड रन रेट आहे. एक मोठा फटका आलाय. प्रयत्न जरूर केलाय आणि या दरम्यान एक षटकार. बाउंड्री टच नसल्यामुळे हा षटकार आलाय. नाहीतर झेल जरूर झाला असता. चेंडूनेही ठरवलंय की जयेशला जिथे उभं करणार त्याच दिशेला मी जाणार. आता बघूयात समोरच्या दिशेला आमंत्रण केलंय. तैनात केलंय जयेशला. आता समोरच्या दिशेला चेंडू येतोय का आणि निश्चितच समोरच्या दिशेला येईलच चेंडू असं वाटतंय कारण जयेश तिथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेलाय.
या षटकाराने धावसंख्या झाली 53 धावा, 7 षटक पूर्ण. गोलंदाज समाधान गोलंदाजी मार्कवर. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त बॉल, नो बॉल. फ्री हिट चेंडू होता, मोठा फटका खेळण्यात यश मिळालं नाहीये कृष्णा याला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. अक्को टप्प्यांचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय, अतिशय चांगल्या पद्धतीने अडवलाय अजित याने. सोळा चेंडूंमध्ये 103 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय आणि चौकार मिळवतोय फलंदाज विठ्ठल. एकारी झुंज आपल्याला बघायला मिळते. विठ्ठलच्या माध्यमातून 11 चेंडूंमध्ये 27 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा उंच वळवून दिलाय चेंडू, निश्चितच उंच गेलाय चेंडू. बघूया चेंडू तेवढाच ट्रॅव्हल होतोय का आणि मिळतोय तो चौकार. मागील चेंडूवर चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू टाकतायत समाधान बारी. 64 धावा झाल्या, 4 गडी बाद आहेत. आता तर 43.85 ची रिक्वायर्ड रन रेट आहे. एक चांगला संपर्क आपल्याला बघायला मिळतोय, पण तेवढा चांगला जजमेंट अजितच्या माध्यमातून झेलबादच्या सर्वात बाद होतोय. विठ्ठल 13 चेंडूंमध्ये 31 धावांची खेळी एकेरी झुंज देताना दिसत होता. विठ्ठल त्याची पारी समाप्त झाली आहे. नवीन फलंदाज योगेश आणि आता 8 षटक पूर्ण झालेत. बघा आपल्याला जर धावा जरी जास्त हव्या असल्या तरी इझी म्हणून कोणी खेळू नये, कारण नेट रन रेटचा विषय शेवट येऊ शकतो. 12 चेंडूंमध्ये 95 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, केव्हाही काही होऊ शकतं. नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल टाकून फ्री हिट. फ्री चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजितकडे चेंडू गेलाय, तेवढा चांगला डायरेक्ट हिट. धाव बाद केलाय योगेशला, डायरेक्ट हिट मारलाय अजित याने. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. त्याने बाउंड्रीज वाचवल्या, झेल घेतलाय आणि डायरेक्ट हिट सुद्धा मारलाय बाउंड्रीवरनं.
आता मात्र पुन्हा एकदा झेल सुटलाय. नवीन फलंदाज गोपाल मैदानात. मंचावर सामाजिक कार्यकर्ते अवधूत भाऊ कोल्हे यांचं आगमन झालेलं आहे. भूषण भाऊ बारी त्यांचं स्वागत करतील. नो बॉल. नवीन फलंदाज परेश. राहुल बारी पूर्णतः ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आपल्याला या सामन्यात दिसतोय. अर्धशतक झळकवलंय, गडी बाद करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय. सरळ यॉर्क लाईनचा चेंडू दांडी गोल करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी सुद्धा होती. एक चेंडूंमध्ये आता धावा पाहिजेत 89. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेला. या एका धावेने इनिंग संपलीये, डाव संपतोय, मॅच संपते.
आणि मॅच जिंकली आहे ती गुरुकुल बॉयज यांनी 85 धावांनी एक मोठा विजय मिळवलाय. याचा श्रेय राहुल विशाल बारी आणि राहुल बारी यांची जी पार्टनरशिप झाली होती त्या पार्टनरशिपच्या माध्यमातून 85 धावांचा एक बलाढ्य विजय आपल्याला बघायला मिळाला आहे. अर्धशतक झळकावलाय राहुल याने 15 चेंडूंमध्ये. विशालही तेवढंच कौतुक करावं लागेल कारण 18 चेंडूंमध्ये 47 धावा. त्यानंतर दीपकही त्याच पद्धतीने 14 चेंडूंमध्ये 27 धावा. मॅच संपली आहे. काय फटकेबाजी केली होती या फलंदाजांनी. तिघच फलंदाजांनी एक अतिशय आक्रमक फटकेबाजी करून 158 धावा उभ्या केल्या होत्या.